च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धू आणि त्याचसोबत रेणुका देवाचे आशीर्वाद घेत असतात. कारण त्यांना आता दोघांनाही जायचं असतं भावनाच्या घरी, म्हणजे दैवी कुटुंबामध्ये बघण्याचा कार्यक्रम करण्यासाठी. आणि त्यासाठी देवाचे आशीर्वाद वगैरे घेऊनच आता ते निघणारच असतात. तेवढ्यातच ना आता आजी येते. ती जशी येते ना तशी मात्र आता त्या दोघांनाही अडवते आणि कुठे निघाली आहे स्वारी असं विचारते. कारण तुम्हा दोघां मायलेकांचं काहीतरी चालू आहे हे तर आम्हाला कळतंय, पण काय चालू आहे कळेल का? कधी किचनमध्ये, कधी बाहेर, कुठेतरी तुमच्या चर्चा चालूच असतात, सारखं कुसूर. मग आता आजीने असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता सिद्धू म्हणत असतो की आम्ही देवळात चाललोय, येतेस का तू? का इथे सुद्धा तुला अडकाटीपणा आणायचाच आहे असंच विचारलं जातं. त्यावर मात्र मी मी ना आम्ही देवळातच चाललो आहे, का अजून कुठे चालला आहेत खरं खरं सांगा. अगं आम्ही देवळात जातोयस, येत असेल सोबत तर चल, आम्ही तुला काही बोलत नाही आहे. पण आता भावनाच्या घरी ही लोक जात आहेत हे काही सांगत नसतात, पण या आजीला बरोबर माहिती असतं. आजी मुद्दामून गाडेपाटलांची सुनबाई म्हणत हिनवत असते रेणुकाला. पण रेणुकासुद्धा आता काहीच रिॲक्ट करत नाही. रेणुका शांतपणे तिकडनं बाहेर पडते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं आजीची नुसती बडबड सुरू असते. आणि त्याच वेळेला सिद्धू मात्र म्हणत असतो की आम्ही आता येतो, आम्हाला उशीर होतोय, आणि असं बोलूनच सिद्धू आता निघतो. आणि त्याच वेळेला आता पाहायला मिळतं आजी मात्र म्हणतात की ह्या लोकांचं काय चाललंय ना हे मला चांगलंच कळत आहे, असंही आता आजी म्हणू लागते. दुसरीकडे विश्वा हा सईला समजवायचा प्रयत्न करत असतो. सईला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्या काही गोष्टी ना अशा विचित्र पद्धतीने घडायला नको आहेत. पण तुला मी एक गोष्ट सांगतो, जे काही झालं आहे ना त्या गोष्टीबद्दल, तू जानूबद्दल एवढं सगळं काही रिॲक्ट करू नको. खरंच ना जानू ही एक वेगळीच आहे, आणि जानूबद्दल थोडं लक्षात घे. जानूने आतापर्यंत खूप जास्त त्रास सहन केला आहे. तिच्या नवऱ्याने तर तिला खूपच जास्त त्रास दिला आहे. तुला माहीत नसेल, तो जयंत दिसतो तसा, पण खूप जास्त त्याने त्रास दिला आहे. अक्षरशः तिला इतका त्रास दिला आहे ना की एका गाण्याच्या प्रोग्राममध्ये ती गाणं गायली होती, तेव्हा तिथे ना तिला गाणं गायला भाग पाडलं होतं. रात्रभर ती गाणं गात होती. पण ती प्रेग्नेंटही होती, तेव्हाही तिचं मिसकॅरेज झालं. का तर ह्याच्या सगळ्या वागण्यामुळे. हा इतका भयानक असा वागायचा ना की त्यामुळे ना अक्षरशः तिचं बाळही गेलं, आणि त्यातही ती राहिली नाही. त्यातूनही ती सावरायचा प्रयत्न करत होती. पण तेव्हाही त्या जयंतने तिच्याबरोबर एवढा मोठा वार केला ना की अक्षरशः ती रात्रीची झोपलेली असतानाच, म्हणजे ना आता अचानकपणे गोव्याला घेऊन गेला तिला न सांगता. आणि तिला तिकडे घेऊन गेल्यानंतर जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला कळलं, आणि तेव्हासुद्धा तिने त्याच्यासोबत नाटक केलं. पण तिला ना त्याच्याबरोबर तिथं राहायचंच नव्हतं, कारण ती ना त्याच्या त्रासाला वैतागलेली होती, आणि म्हणूनच तिने स्वतःला संपवायचा निर्णय घेतला. तिला आता हे सगळं काही नकोसं होतं. तिने कधीच ना आपल्याला फसवलं नाही ना आपल्या नात्यात आली. उलट तिची तुझ्याबरोबरची फ्रेंडशिप खूप चांगली प्युअर होती. तुला माहिती आहे का, मी ना बरेच प्रयत्न केले आपल्यातही वेगळं काही आणण्याचा, पण एक गोष्ट लक्षात ठेव सई, माझ्या आयुष्यात ना आता कोणी असं जवळचं राहिलेलं नाही आहे. आई मला सोडून गेली, आणि ज्या दिवशी जेव्हा जानू सगळ्यांना समजली की जिवंत आहे, त्याच दिवशी जानू जेव्हा पडली तेव्हा तिचा मेमरी लॉस झाला आहे. तिला आता काहीच आठवत नाही आहे. पण आमच्यामध्ये ना मैत्रीच्या पलीकडे असं काहीच नव्हतं. पण इकडे आता सई एवढं सगळं सांगूनसुद्धा विश्वाला समजून घेत नसते. विश्वाचं म्हणणं एवढंच असतं सईला की बघ, मी तुझ्यासोबत लग्न तर करू शकत नाही, पण आपल्यामधली जी काही मैत्री आहे ती तोडू नकोस. आणि आता सईला हे नकोच असतं, तिला तर आता त्याच्यासोबत लग्नच करायचं असतं, आणि म्हणूनच तर ती आता त्याला सांगत असते. दुसरीकडे जानू आणि त्याचसोबत लक्ष्मी आता मुलाची वाट बघत असतात. कधी एकदा सिद्धू येतोय असं बघत असतात. त्याच वेळेला आता
एवढं काय येईलच ना तो. आणि तेवढ्यातच ना आता तिकडनं येताना तो दिसतो. त्याबरोबर आता लक्ष्मी ही जानूला आतमध्ये पाठवते आणि भावनासोबतच बाहेर यायचं असं म्हणते. असं बोलून जेव्हा ती तिला आतमध्ये पाठवते तेव्हा जानू हळूच बघत असते. इथे मात्र आता सिद्धू आणि रेणुका आलेली असतात आणि सिद्धू आणि रेणुका जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना पाणी वगैरे दिलं जातं आणि जेव्हा ते दोघंही जण पाणी पित असतात तेव्हा जानू त्यांना हळूच बघत असते. जानू म्हणत असते, तसा हा व्यवस्थित आहे. मला असं वाटलं होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड असेल, पण आहे व्यवस्थित, असाही ती विचार करत असते. दुसरीकडे विश्वा हा सईशी बोलत असतो, सईला समजावत असतो, आपल्या मनातल्या भावना सईला सांगत असतो आणि म्हणत असतो की प्लीज प्लीज तू मला समजून घे. माझ्यामध्ये आणि जानूमध्ये तसं काहीच नाही आहे. उलट आहे ना, मला आत्ताच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना इतका त्रास होतो आहे ना, मी विचारही केला नव्हता की या सगळ्या गोष्टी घडतील, पण आज ना मला ह्या सगळ्यातून जावं लागते आणि मी तर प्रयत्नही केला होता की हे सगळं कुठेतरी थांबायला हवं, पण या सगळ्या गोष्टी ना नाही थांबल्या आणि त्याचे परिणाम खूपच वाईट झाले आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, प्लीज माझं समजून घे. मला तुझ्यासोबत फ्रेंडशिपच्या नात्यात राहायचं आहे, असंही आता तो सांगत असतो. आणि जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र ती त्याला सरळ सरळ नकार देते. तू फक्त आता माझा वापर करून घेतोयस, म्हणजेच तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तू फक्त फ्रेंडशिप म्हणून राहायचं बोलतोय, पण आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं असायला हवं ना. तुला प्रत्येक वेळेला असंच का वाटतं की फक्त फ्रेंडशिप? मी तर सगळं सोडून तुझ्यासोबत लग्नासाठी तयार आहे, पण तू मला फक्त आता फ्रेंडशिपचंच हे सांगतोय. मला ना तुझ्यासोबत फ्रेंडशिप नाही करायची. मी तुझ्यासोबत काही स्वप्न पाहिली होती आणि ती स्वप्न सगळी काही उद्ध्वस्त होत आहेत, असंही आता ती म्हणत असते. मग आता ती त्याला म्हणते, एकतर तू तरी माझ्या नजरेसमोरून निघून जा, नाहीतर मी तरी तुझ्या नजरेसमोरून निघून जाते, कारण आहे ना मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. आता सिद्धूच्या बघण्याचा प्रोग्राम असतो. सिद्धू आलेला असतो तर जानू तिथे येते आणि जानू आता बडबड करायला सुरुवात करते. जानू आता म्हणत असते की आता मी खरं तर ना बघण्याचा कार्यक्रम सुरू करते. हा जरी मुलगा असला तरी मी ह्याला प्रश्न विचारणार आहे आणि त्यानंतरच मी लग्नाला पसंती देणार आहे, असंही ती आता म्हणत असते. आता तिची बडबड सुरू असते. दुसरीकडे आता सिद्धू आपल्या आईची आपली ओळख करून देतो आणि त्याच वेळेला आता जेव्हा सिद्धू आपल्या आईची आणि त्यासोबत आपली ओळख करून देतो ना तेव्हा मात्र आता सिद्धू जो आहे तो म्हणत असतो की नवऱ्या मुलीला घेऊन या. मग मुलीला आणायला सांगितलं जातं ना. आता जानू म्हणत असते की हो हो, जरा थांबा जरा थांबा, सगळ्या काही गोष्टी होतील, पण थोडा धीर धरा. आता आपण बघण्याचा कार्यक्रम करतोय असंही सांगितलं जातं. आता बघण्याच्या कार्यक्रमामध्ये ना इकडे आता भावनाला छान तयार वगैरे केलेलं असतं आणि भावनाला लगेचच पसंत मी करून टाकणार आहे असंही त्याला ठरवलेलं असतं. आता जानू भावनाला आणण्यासाठी आतमध्ये म्हणून जात असते आणि त्याच वेळेला जानूची बडबड ही सुरू असते. जानू बडबड इतकी करत असते ना तर लक्ष्मी आणि विचार करतात की काय या सिद्धूचं खरंच ना त्यांना कळत नसतं. आता जानू जाऊन भावनाला घेऊन येते. भावनाला जेव्हा पहिल्यांदाच सिद्धू बघतो ना तेव्हा त्याची विकेटच पडते आणि त्याची काही नजर आता भावनावर ना हटतच नसते. भावना कंटिन्यू आता त्याच्याकडे बघत असते तर भावनासुद्धा आता त्याच्याकडे बघून लाजू लागते. तर आता भावनाला तो म्हणत असतो की मला ना मुलगी पसंत आहे. त्यावर मात्र तुम्हाला मुलगी पसंत आहे की नाही हे मी विचारलंच नाही आहे. मुळात आहे ना मी तुमची आधी परीक्षा घेणार आहे, तेव्हाच तुमचं लग्न फिक्स होईल, असंही आता जानू म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता भावनाला तिथे बसवलं जातं. आता कांद्या पोह्यांचा कार्यक्रम हा तर आधी होऊ दे आणि मग तुला काही प्रश्न विचारायचे आहेत ना ते विचार, असं देखील लक्ष्मी आता जानूला सांगू लागते. जेव्हा लक्ष्मी जानूला हे सगळं काही बोलते ना तेव्हा आता जानू म्हणत असते की ठीक आहे, बघण्याचा कार्यक्रम हा होऊन जाऊ दे, तुम्हाला काय खायचं आहे ते खाऊन घ्या. आणि त्याच वेळेला आता ती मध्ये मध्ये बोलत असते, म्हणजेच ना मुळात आहे ना तिला आता त्या सिद्धूला स्वतःला पसंत करायचं असतं आणि त्याचसाठी तिचे हे सगळे नखरे चालू असतात. पण आता भावनाला बघता क्षणी ना इथे मात्र सिद्धूची विकेट पडलेली असते. सिद्धू जो आहे तो मात्र आता एकटक भावनाकडे बघत असतो. भावना पोहे घेऊन येते आणि पोहे आणल्यानंतर आता इकडे पोहे खात असतानाच
परत दारात ना आजी येऊन उभी राहते. जशी आजी येऊन उभी राहते ना, तसं आता म्हटलं जातं, काय चाललंय इथे? गाडे पाटलांची सून पसंत करायला आला आहात ना? मग आम्हाला काहीच सांगितलं नाही ते. आम्हाला न सांगता तुम्ही आलात. मग तेवढ्यातच ना जानू लगेच दारामध्ये जाते आणि जानू दारात गेल्यानंतर आता विचारू लागते की तुम्ही कोण आहात? त्याच वेळेला आता तुला माहीत नाही का मी कोण आहे? तुझ्या आईला विचार मी कोण आहे ते. त्याच वेळेला रेणुका उठून लगेच येते, म्हणत असते की जान्हवी ही ना सिद्धिराजची आजी आहे. सिद्धिराजची आजी आहे म्हटल्याबरोबर आता जान्हवी आतमध्ये तिला घेते आणि म्हणत असते की या, तुमचंही स्वागत आहे. आणि जेव्हा आजी इथे येते ना, तेव्हा आजी येऊन बसता क्षणी आता भावना आजीच्या पाया पडत असते आणि भावना जेव्हा आजीच्या पाया पडते ना, तेव्हा ती आता कुजबुजू लागते. म्हणत असते की तुम्हाला बोलवलेलं नव्हतं, न बोलवता सुद्धा तुम्ही आलेला आहात, काय बोलावं ना आजकालच्या लोकांना, असं बोलून ती कुजबुजत असते. बाहेर या जरा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, असंही आता ती हळूच सांगत असते, कारण आजीला तिला मुद्दामून धमकवायचं असतं. तर इकडे सिद्धू देखील आता आजीला म्हणतो की आपल्या घरची पद्धत काही आहे गाडेपाटलांची, आपण गेल्या आधी हातपाय वगैरे धुवून घेतो ना, चल, असं बोलून तो आता पाठच्या दाराला तिला आजीला घेऊन जातो हातपाय वगैरे धुवायला. तेवढ्यातच ना तिथे आता भावना आलेली असते. भावना आता आजीला म्हणत असते की तुम्हाला जर वाटत असेल की इथे येऊन तुम्ही तमाशा घालणार असाल तर लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मग आता आजी ही भावनाला ओरडते आणि हा सगळा जो काही तमाशा लावला ना तो थांबवा. आणि इथे खरं तर काय रे सिद्धू, तुला त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे की इथे काय चाललंय काय? मग आता तसंही नगर परिषदेची निवडणूक जवळ येत आहे आणि तू इथे येऊन बसलायस, असंही आता आजी टोमणे मारत बोलत असते. त्यावर भावना म्हणत असते, नगर परिषदेची निवडणूक जवळ येते ते कळते, पण तिथे हे बाबा आहेत सगळ्या गोष्टी सांभाळायला. आणि त्याचसोबत उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुमचा नातू तुमच्या सुनेसाठी एवढं सगळं काही करतोय, तिच्या माहेरच्यांसाठी, पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. पण दुसरीकडे आता आजीला भावना बरोबर धमकावते, कारण आजी ना आता ह्या सगळ्यामध्ये म्हणत असते की हे पुरे करा नाटक वगैरे. मग आजी म्हणते नगर परिषदेच्या निवडणुकीला जर सिद्धिराजला उभं करायचं असेल ना, तर तुम्हाला ना माझं ऐकावंच लागेल, काही झालं ना तरीसुद्धा. मग आता जेव्हा भावना हे सगळं धमकावते ना, तेव्हा मात्र आता आजी जी आहे ती शांतच राहते. दुसरीकडे जानू म्हणत असते की ही लोकं कुठे गेली, मी जाऊ का बघायला? पण आता जानूला इकडे थांबवलं जातं आणि त्याच वेळेला भावना ही आजीला म्हणत असते की माझ्या बहिणीच्या जीवाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच हे सगळं काही न व्हायला पाहिजे. आणि यासाठी आम्ही तुम्हाला सांगतोय, जर नगर परिषदेच्या निवडणुकीला सिद्धिराज उभे राहायला हवे असं वाटत असेल ना, तर तुम्हाला आता माझं ऐकावंच लागेल. आजी आता गुपचूपपणे ऐकते आणि आतमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे सिद्धू भावनावर जास्त इम्प्रेस झालेला असतो, कारण भावनाने ज्या काही पद्धतीने आजीला आता अगदीच बाटलीत उतरवलेलं असतं ना, म्हणून आता आजी तिथे येऊन बसते. तर लगेचच भावना आणि सिद्धूसुद्धा येतात. मग आजीला सुद्धा पोहे दिले जातात. आजीला जेव्हा पोहे दिले जातात तेव्हा आजी उगाचच ना त्या पोह्यांना नावं ठेवत असते. म्हणजेच काय, पोह्यांमध्ये कांदाच करपलेला आहे, त्याचसोबत शेंगदाणे काही भेटतच नाही आहे, कोथिंबिरीचे पोहे बनवलेत का, अशी वेगवेगळी नावं आता ती ठेवत असते. आणि त्याच वेळेला ना आता मात्र सिद्धू बघतच असतो, पण भावना मात्र आता त्या सगळ्याला बरोबर उत्तर देते. भावना म्हणत असते की मला कळतंय तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल बनवायची, पण त्यासाठी ना व्यवस्थित बोलावं लागतं. समोरच्याच्या लगेच जीवनाला नावं ठेवायची नसतात. एखाद्याने काहीतरी मनापासून केलेलं आहे तर त्याला डायरेक्ट असं नाही म्हणायचं. प्रत्येकाच्या घरात बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते. जशी तुमच्या घरात बनवायची पद्धत वेगळी आहे, तशी त्या घरातली पद्धत ही वेगळी आहे. भावना आता आजीला ज्या पद्धतीने उत्तर देत असते ना, त्यामुळेच आता इकडे जानू तर पाहतच राहते. आजीची तर बोलती बंदच होते, कारण आजीला आता एकदम बेधडकपणे भावनाने उत्तर दिलेलं असतं. आणि हे उत्तर ऐकून तर जानू चकित होते. जानूने कधीही असा विचारच केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा घडतील. पण आता ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या ना, त्यामुळेच आता जानू वीणाकडे जाते आणि वीणाला म्हणत असते, ही काय गं, मला सांग, ही आपली भावनाताईच आहे ना, ही भावनाताई काय बोलायला लागली? वीणा म्हणते की शांत हो,
जास्त बडबड करू नको, नाही तर त्यांना ऐकू जाईल. इकडे आता जानू म्हणत असते की तुमचं खाऊन पिऊन झालं असेल तर आता काही प्रश्न मला विचारायचे आहेत, असं जानू मध्येच म्हणत असते. त्याच वेळेला आधी आम्ही परीक्षा घेणार आहोत वधूची, असं आजी म्हणते. आजीला आता जानू सांगत असते तुमच्या मुलाला ऑलरेडी मुलगी पसंत आहे, तर तुम्ही वधू परीक्षा घेऊ शकत नाही. मीच वर परीक्षा घेणार आहे असं देखील ती आता सांगू लागते. आणि वर परीक्षा घ्यायची म्हणून ती आता सिद्धूला काही प्रश्न विचारणार असते आणि म्हणूनच ती सिद्धूला म्हणत असते की मी वर परीक्षा घेणे, पण तुम्ही इथे नाही थांबायचे, आपण दोघंही जण प्रायव्हेटमध्ये बाहेर जाऊन बोलायचं आहे. मग आता या सगळ्यासाठी इकडे परवानगी असते, कारण आता त्यांनी आधीच ठरवलेलं असतं की ही परीक्षा घ्यायची आणि त्याचसाठी इकडे सिद्धू आणि जानू बाहेर आलेले असतात. तर सिद्धू आणि जानू बाहेर आल्यानंतर जानू आता प्रश्न विचारायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला ती आता त्याला म्हणत असते की तुमची ही कॉलर वगैरे उडवायची जी काही सवय आहे ना, ती मुळात यांना एकदम अशी टपोरी स्टाईल आहे, ती थोडी बदलायला हवी. त्याच्यामध्ये तुम्ही असं दाखवताय की तुम्ही एकदम शेट वगैरे आहात असं काहीसं, असंही आता जानू म्हणत असते. त्यावर सिद्धू म्हणतो की माझी ही पहिल्यापासूनच सवय आहे आणि मी उलट लोकांना मदत वगैरे करतो. इकडे मात्र आता आजी म्हणत असतात की काय चाललं आहे, काय इथे काय जमाना आला आहे, पोरांना प्रश्न विचारले जात आहेत, मुलींना प्रश्न विचारायचे होते पहिल्या चर्चेमध्ये, पण आता हे सगळं. पण इकडे आता लक्ष्मी श्रीनिवास यांना टेन्शन आलेलं होतं की जानू आता नेमके काय काय प्रश्न विचारेल आणि जर तिने काही केलं तर. विनाही म्हणत असते जानूने जर सिद्धूला ह्या परीक्षेत नापास केलं तर मग काय. लक्ष्मीला तर टेन्शन आलेलं असतं, कारण ऑलरेडी सिद्धू आणि भावनाचं लग्न झालेलं आहे आणि हा बघण्याचा कार्यक्रम आणि या सगळ्या गोष्टी एक मजेशीर म्हणून ती लोक करत होती आणि जानूसाठी खरं होतं ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आता जानू म्हणत असते की मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चला आता तुम्ही बायकोला जास्त महत्त्व द्याल का, परफेक्ट नवरा म्हणून कसे असाल, मग तुम्ही तिच्यावर हक्क गाजवाल का की कसं कराल. त्यावर मात्र आता जानूला सिद्धू चांगलंच उत्तर देत म्हणतो की परफेक्ट नवरा म्हणजे मी माझ्या बायकोला स्वातंत्र्य जगायला शिकवेन, म्हणजे तिला जिकडे तिकडे स्वतंत्र आहे, ती स्वतःचे निर्णय स्वतःचे विचार सगळ्यांसमोर मांडू शकते, मी तिच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती करणार नाही. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरला अगदी सिद्धूने सिक्सर मारलेला असतो, त्यामुळे जानू पहिल्यांदाच खुश होते. दुसऱ्यांदा आता तो ती विचारू लागते की मला आता एक गोष्ट सांगा की तुम्हाला जर निवडायचं झालं तर कोणाला निवडाल, बायकोला की आईला. त्यावेळेला तो म्हणतो की मी बायकोला निवडेन. मग असं का, बायकोला जर निवडलात तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तर माहिती आहे, आजकाल असं म्हणतात की ताटाखालचं मांजर आहे बायकोचा बैल आहे, मग तेव्हा जर तुम्हाला असं हिणवलं तर तुम्ही काय कराल. त्यावर सिद्धू म्हणतो की बघ, बायकोला का निवडणार आहे तर आई ही आपल्याला जन्म देते, पण बायको ही आपलं घर सोडून आपल्याकडे आलेली असते आणि जर बायकोच्या विरोधात कोणी काही बोलत असेल तर त्याच्यासाठी मी उभा राहीनच बायकोच्या पाठीशी, असंही आता तो उत्तर देतो. इकडे दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना भीती वाटत असते. जानूने आता काय काय प्रश्न विचारायला घेतले आहेत काय माहिती, पण आता भावनाही म्हणत असते की जाऊ दे, तिला काही विचारायचं आहे ना ते विचारून घेऊ दे, तेव्हाच तिला बरं वाटणार आहे. आता जानूना तिसरा प्रश्न विचारते आणि म्हणत असते की लग्न झाल्यानंतर माझ्या भावनाताईला नोकरी करायला देणार का. त्यावर भावनाला नोकरी करायला देणार नाही असं डायरेक्ट सिद्धू म्हणतो. त्यावर जानू आता चिडते आणि म्हणते म्हणजे हे दोन जे होते ते तुम्ही पाठ करून आला होतात आणि मग त्यानंतर तुम्हाला आता असं वाटत असेल की हे सगळं काही जे चाललं आहे ते मला तुम्ही इम्प्रेस करायला करत असाल. पण त्याच वेळेला सिद्धू म्हणतो की एक मिनटं थांब, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे, म्हणजेच ना मी ना भावनाला नोकरी करायला देणार नाही आहे, तर भावनाला उलट मी सांगेन की तू बिझनेस कर. कारण तिचा माइंडसेट जो आहे ना तो थोडा वेगळा आहे, बिझनेसचा आहे, आणि मग जर तिने काही बिझनेस केला किंवा राजकारणात प्रवेश केला ना तरीही मला ते आवडेल, असंही आता सिद्धू बोलत असतो. मग आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना जानूच्या एकदम परफेक्ट अशी सिद्धूने दिलेली असतात, त्यामुळे जानूही खुश असते. पण आता जानूच्या परफेक्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊनसुद्धा आता सगळीजणं जेव्हा आतमध्ये जातात ना तेव्हा जानू आणि सिद्धूचं तोंड पडलेलं असतं. आता वाटच बघत असतात ही सगळेजणं की कधी येतात. तेवढा तर जानू आणि सिद्धू आतमध्ये येतात. तेव्हा जेव्हा दोघंही जण आतमध्ये येतात तेव्हा आता जानूला विचारलं जातं की काय झाला आहे तुझा निर्णय, आता तू सांगणार आहेस का. त्यावर जानू आता सगळ्यांच्या समोरच म्हणू लागते की मी त्याला सगळे प्रश्न विचारले आहेत, पण मी त्याला पसंत केलेलं नाही आहे भावनाताईसाठी. असं म्हटल्यानंतर आता मात्र भावना श्रीनिवास लक्ष्मी सगळ्यांनाच धक्का बसतो. पण मला तर असं वाटतंय जानू आणि सिद्धू मिळून नाटक करतायत, कारण त्याला सगळ्यांना सरप्राईज द्यायचा आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला
तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.